मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता महिलांना 30 एप्रिल पर्यंत त्यांचं ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे। यामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा हप्ता थांबण्याची भीती आता दूर झाली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांचा आधार लिंकिंग किंवा ई-केवायसी अद्याप प्रलंबित आहे त्यांच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय। यापूर्वी ही मुदत 31 मार्च रोजी संपत होती, मात्र ग्रामीण भागातील तांत्रिक समस्या आणि बँकांमधील गर्दी लक्षात घेता ही मुदत आता 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेने मुदतवाढ देण्यात येत असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। राज्यातील लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी देण्यात येत असल्याचं देखील अदिती तटकरेंनी स्पष्ट केलं। महाराष्ट्र सरकारकडून जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। या योजनेचा लाभ दरमहा 1500 रुपयांप्रमाणे महिलांना दिला जातो। आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीसाठी आणखी एक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। ई-केवायसी साठी 31 मार्च 2026 पर्यंत दिलेल्या मुदतीत 1,75,00,000 महिलांना ई-केवायसी पूर्ण केलं, तर उर्वरित 68 लाख महिलांनी केवायसी केलं नाही, त्यामुळे त्या अपात्र ठरल्या। आता त्यांना दरमहा 1500 रुपये लाभ द्यावा लागणार नाहीये, त्यामुळे सरकारचे वर्षाला 12,240 कोटी रुपये वाचणार आहेत। या योजनेसाठी दरवर्षी 43,740 कोटी रुपये लागत होते, आता सरकारला 31,500 कोटी रुपये वर्षाला लाडक्या बहिणींना द्यावे लागणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत 68 लाख महिला अपात्र ठरल्यात। या महिलांनी ई-केवायसी केलं नसल्यानं त्या या योजनेमध्ये बसत नव्हत्या, हे आता स्पष्ट झालंय। या योजनेत 2,43,00,000 महिलांनी नोंदणी केली होती आणि त्यांना दरमहा 1500 रुपये मदत मिळत होती, त्यामुळे सरकारी तिजोरीवर वर्षाला 43,740 कोटी रुपयांचा बोजा येत होता। राज्यातही आर्थिक गडी या योजनेमुळे काहीशी विस्कटल्यानं अपात्र महिला शोधण्याची मोहीम हाती घेतली होती। पहिली ई-केवायसीची प्रक्रिया ही सप्टेंबर 2025 मध्ये सुरू झाली। पहिल्यांदा 2 महिन्यांच्या कालावधीसाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। त्यानंतर यासाठीची मुदत ही 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती। त्यानंतर ई-केवायसी करत असताना काहींनी चुकीचे पर्याय निवडले, काहींनी ई-केवायसी प्रक्रिया करून देखील काही तांत्रिक बाबींमुळे योजनेचा लाभ मिळत नव्हता, त्यामुळे 31 मार्च 2026 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली। ही मुदत आता 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली। ही अंतिम संधी असून ई-केवायसी करत असताना चूक झाली असेल तर ती दुरुस्त करावी असं तटकरे यांनी नमूद केलंय। आता अधिकृत पोर्टलद्वारे ही ई-केवायसी कशी करायची हे आपण पुन्हा एकदा पाहूयात। वेबसाईटला भेट द्या। सर्वात आधी लाडकी बहीण योजना ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या। अर्जदार लॉग इन म्हणजेच तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा। त्यानंतर ई-केवायसी या पर्यायावर क्लिक करा, म्हणजे होम स्क्रीनवर ई-केवायसी नावाचा एक बॅनर किंवा पर्याय दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचंय। या सगळ्या प्रक्रियेनंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे आणि स्क्रीनवर दिसणारा जो कॅप्चा कोड असेल तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे। OTP पडताळणी म्हणजे तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल आणि तो अचूक भरून व्हेरीफायवर क्लिक करा आणि या सगळ्यानंतर तुम्ही सर्व माहिती तपासली की मी सहमत आहे वर क्लिक करा आणि प्रक्रिया पूर्ण करा। या अशा पद्धतीने तुम्हाला तुमची ई-केवायसी पूर्ण करायची आहे।